हॅलो मुलांनो, आपला EVS लेसन नंबर 11 आवर नीड फॉर एअर. तुम्हाला इथं क्वेश्चन दिलेला आहे. त्यांनी विचारलं आहे तुम्हाला, कॅन यू टेल, का तुम्ही सांगू शकता? कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता असं विचारलं. अ रिडल टू सॉल्व, जिथे तुम्हाला काय दिलं आहे? रिडल. रिडल म्हणजे मी लिहिला आहे शब्द. काय आहे तो शब्द? कोडे. अ रिडल टू सॉल्व म्हणजे हे रिडल जे कोडं आहे ते तुम्ही सॉल्व करू शकता, सोडवू शकता. बरोबर. रिडल काय आहे ते बघा. देअर्स समथिंग देअर, इट इज टू बी फाउंड, अप अँड डाऊन अँड ऑल अराउंड. You can't touch it, you can't see it, but sure as sure you can name it. त्यांनी काय सांगितले? देअर समथिंग देअर, काहीतरी आहे की जे सगळीकडे आहे. हां, इट इज टू बी फाउंड, ते प्रत्येक ठिकाणी आपल्याला जाणवतं. फाउंड म्हणजे सापडतं, जाणवतं. अप अँड डाऊन म्हणजे खाली वर, अँड ऑल अराउंड म्हणजे सगळीकडे. यू कांट टच, तुम्ही त्याला टच करू शकत नाही. स्पर्श, टच म्हणजे स्पर्श करू शकत नाही. यू कांट सी इट, तुम्ही त्याला पाहूही शकत नाही. बट शुअर ॲज शुअर, शुअर ॲज शुअर म्हणजे खात्रीपूर्वक, निश्चितपणे तुम्ही यू कॅन नेम इट, तुम्ही त्याचं नाव सांगू शकता. मग कोण आहे ते? तर आता तुम्ही वहीमध्ये हे रिडल लिहून त्याचं ॲन्सर पुढं लिहायचं आहे. ओके. इथं पिक्चर दिलेलं आहे. मुलगी बघा गोल गोल फिरते ना, त्यावेळेला तिचं फ्रॉक जो आहे तो असा बाजूला काय होतोय, इकडं तिकडं. तर त्याचं कारण काय आहे? तर आपल्याला लेसनचं नेमच दिलेला आहे, एअर, हवेमुळे. ओके. नंतर त्यांनी सांगितलं आहे ट्राय धिस, हे करून पहा. ट्राय धिस म्हणजे हे करून पहा. त्यांनी काय सांगितलं आहे? ब्लो अ बलून. काय सांगितलं आहे? ब्लो अ बलून. मग तुम्हाला काय करायचं आहे? बलून, बलून म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, सगळ्यांना माहिती आहे बलून म्हणजे फुगा. तो बलून काय करायचं आहे? ब्लो करायचं आहे, फुगवायचं आहे. व्हॉट डीड यू फील इन टू इट, मग तुम्ही त्या बलूनमध्ये काय फील करता, काय भरता? फील करणे म्हणजे भरणे. फील करणे म्हणजे भरणे. इंटू इट म्हणजे फील इंटू इट म्हणजे च्यामध्ये भरणे. ओके. त्यानंतर त्यामध्ये आपण काय भरलं? फुगा कशामुळे असा मोठा मोठा होत गेला त्याचा आकार. तर आपण त्याच्यामध्ये काय भरतो? आपल्या लेसनचं नाव आहे, कळलं? एअर. ओके. आता इथं आपल्याला दिलं आहे लेसनमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे? एअर. एअर आपल्याला कशामुळे ह्याची गरज पडते एअरची? तर एअरबद्दल थोडीशी माहिती त्यांनी खाली दिलेली आहे, आपण वाचूया. देअर इज एअर ऑल अराउंड अस. काय सांगितलं आहे? ही जे एअर आहे ही सगळीकडे आपल्याला मिळते. त्यानंतर थो वी कॅन फील इट, वी कॅन नॉट सी इट. आपण त्याला काय करू शकतो? फक्त फील करू शकतो, त्याची जाणीव आपल्याला होते, पण आपण त्याला बघू शकतो का? नाही बघू शकत. एअर डज नॉट हॅव कलर, स्मेल ऑर टेस्ट. आपण जर एअरला बघू शकत नाही तर त्याचा कलर काय आहे तो आपल्याला माहीत पडणार आहे का? वास कळणार आहे का? त्याची चव आपल्याला कळणार आहे? तर त्यातलं काहीही आपल्याला समजणार नाही. एअर डज नॉट हॅव कलर, आपल्याला ते जाणवतच, फक्त जाणवते, दिसत नाही डोळ्यांना. म्हणून त्याचा स्मेल, टेस्ट आणि त्याला कलरसुद्धा नाही आहे. त्यानंतर इथं नवीन शब्द आलेले आहेत, न्यू टर्म्स म्हणजे नवीन शब्द. इनहॅलेशन. इनहॅलेशन म्हणजे मी तिथं तुम्हाला मराठीमधला शब्द लिहून दिला आहे, श्वास. म्हणजेच आपण श्वास घेतो. श्वास घेणे हा त्याचा नवीन शब्द आहे. कशाचा? आपण
ब्रीथिंग म्हणतो ना, ब्रीथिंग, हवा श्वासोच्छ्वास करणे, त्यालाच नवीन शब्द आहे सायन्समध्ये इनहॅलेशन, म्हणजे श्वास घेणे. वी ब्रीथ इन एअर थ्रू अवर नोज. आपण कशा वाटे श्वासोच्छ्वास करतो किंवा श्वास आत घेतो. वी ब्रीथ म्हणजे श्वास घेणे, इन म्हणजे आतमध्ये, कशाद्वारे तर नाकाद्वारे. ते सगळ्यांनाच माहिती आहे. दॅट इज इनहॅलेशन. काय म्हणतात त्यालाच म्हणतो आपण इनहॅलेशन, श्वासोच्छ्वास करणे. त्यानंतर एक्सहॅलेशन म्हणजे उच्च श्वास. वी ब्रीथ आउट एअर थ्रू. आउट म्हणजे बाहेर टाकतो, श्वास आतमध्ये घेतो. आता तुम्ही बसलात ना, तर बसल्याच व्हिडिओ बघत असतानाच काय करा, जरासं हातमध्ये हवा घ्या. घेतली म्हणजे त्याला काय म्हणतात, इनहॅलेशन. आता हवा बाहेर सोडा बरं नाकाच्याद्वारे, तर त्याला काय म्हणतात, एक्सहॅलेशन. दॅट इज एक्सहॅलेशन. आणि हे दोन्ही क्रिया आपण कशाद्वारे करतो, तर नोज, नाकाद्वारे. रिस्पायरेशन. इनहॅलेशन अँड एक्सहॅलेशन्स आर टुगेदर कॉल्ड ब्रीथिंग. ह्यालाच आपण काय म्हणतो, श्वास घेणे, श्वास घेणे आणि श्वास उच्च श्वास करणे. त्या दोन्ही क्रिया जेव्हा एकत्र घडत असतात तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, ब्रीथिंग म्हणतो, श्वासोच्छ्वास म्हणतो. पण सायन्समध्ये त्याला काय म्हणतात, रिस्पायरेशन. काय म्हणतात, श्वसन. ओके. वी ब्रीथ कंटिन्युअसली म्हणजे आपण आपलं नाक दाबलं, तोंड आपण नाक बंद केलं आणि तोंडसुद्धा बंद केलं तर आपण श्वास घेऊ शकत नाही. आणि तसं केलं तर आपल्याला काय होतं, गुदमरल्यासारखं होतं ना. तर ही जी ब्रीथिंगची जी क्रिया आहे ती काय आहे, न थांबता म्हणजे कंटिन्युअसली होणारी गोष्ट आहे, कंटिन्युअसली होणारी क्रिया आहे. आणि त्याला आपण काय म्हणतो, रेस्पिरेशन. काय म्हणतो, रेस्पिरेशन्स. ओके. बघा तुम्हाला इथं 2 मुलांचे चित्र दिलेले आहेत. इथं तुम्हाला बाण दाखवलेला आहे. श्वास आतमध्ये घेतोय म्हणजेच हवा आतमध्ये घेतोय आणि इथून हवा बाहेर सोडतोय, त्यालाच काय म्हणतात, हवा आतमध्ये घेणे, इनहॅलेशन, आणि हवा बाहेर सोडणे, एक्सहॅलेशन. मी तुम्हाला इथं इन आणि आउट लिहून दिलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट पेजवर जाऊया. लेसन लहान आहे. कॅन यू टेल असं विचारले, तुम्ही सांगू शकता का, वेन अ मॅन इज स्लीपिंग क्वाइटली, शांतपणे जेव्हा माणूस झोपतो, व्हाय डू वी सी हिज चेस्ट गोईंग अप अँड डाऊन. त्यांनी काय विचारले, वेन अ मॅन जेव्हा माणूस झोपलेला असतो शांतपणे, त्यावेळेला व्हाय डू वी सी हिज चेस्ट, त्याची चेस्ट जी आहे, छाती, ती वर खाली का होत असते, असा त्यांनी प्रश्न विचारला आहे. का तर त्यावेळेला तो जरी झोपलेला असेल तरी त्याचं काय असते, ज्या आहे श्वासोच्छ्वासाच्या क्रिया ह्या घडत असतात. माणूस शांत झोपलेला असला तरी श्वासोच्छ्वास हा चालूच असतो, तो थांबत नाही. का तर ती क्रिया काय आहे, सतत होणारी आहे. वाय डू वी ब्रीथ, मग आपण हे ब्रीथ का करतो, श्वसन का करतो, श्वासोच्छ्वास का करतो, तर त्यांनी सांगितले त्याचं उत्तर इथं. तर आपण बघूया. वी नीड आवर बॉडी टू फंक्शन प्रॉपरली. आपल्या शरीराचे जे आहेत कार्य ते कसं व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला काय करायचं असते, या हवेची गरज असते. वी नीड एअर फॉर दॅट पर्पोज. वेन वी ब्रीथ इन वी टेक एअर इन टू आवर बॉडी. वेगवेगळ्या गोष्टींसाठी, पर्पोज म्हणजे कामासाठी, म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे काही क्रिया घडतात त्याच्यासाठी आपल्याला हवेची गरज असते. व तसंच जेव्हा आपण हवा ब्रीथ म्हणजे आतमध्ये घेतो हवा, त्यावेळेला वी टेक एअर इन टू आवर बॉडी. ती हवा जेव्हा आपण आतमध्ये घेतो ती आपल्या सर्व बॉडी म्हणजे बॉडीमध्ये असणाऱ्या सर्व अवयवांपर्यंत पोचवली जाते. एअर मेक्स अस फील फ्रेश अँड लिवली.
आपण काय करतो, हवा आतमध्ये घेतो, उच्छ्वास करतो, श्वास घेतो, श्वसन करतो, त्यावेळेला आपल्याला कसं वाटतं, फ्रेश वाटतं. जर आपण हवा घेतली नाही, कोंडून राहिलो, तर आपल्याला फ्रेश वाटणार आहे का? तर फ्रेश वाटणार नाही. पण आपण जेव्हा श्वसन करतो, ब्रीथिंग करतो, त्यावेळेला आपल्याला फ्रेश वाटतं आणि आपण चांगलं फील करतो म्हणजे आपल्याला बरं वाटतं. आपल्या भाषेमध्ये म्हणजे बरं वाटतं. एअर इज नेसेसरी फॉर आवर बॉडी टू गेट द वॅगोर. वी नीड टू वर्क प्रॉपरली. हवा आपल्या शरीराला खूप आवश्यक आहे. कशासाठी? तर एक जोम, आपल्याला काम करताना एक ताकद, एक जोम, एक फ्रेशनेस वाटावं म्हणून आपल्याला काय आहे, हवेची खूप गरज आहे. लाईक अस ऑल अदर लिव्हिंग थिंग्स अल्सो नीड एअर. आपल्याला जशी हवेची गरज आहे, आपल्यासारखीच जे सजीव आहेत, प्राणी आहेत, त्यांनासुद्धा हवेची गरज आहे. इफ वी लुक केअरफुली वी कॅन सी अ डॉग्स चेस्ट. प्रत्येक ठिकाणी प्राणी आपल्याला आढळतात आणि कुत्रा हा सहज आपल्या डोळ्यांना दिसणारा प्राणी आहे. आणि तर काय होतं, ते आपण जर त्याला बघितलं झोपलेल्या अवस्थेमध्ये, तर त्या कुत्र्याची जी छाती आहे तीसुद्धा काय होत असते, झोपलेला असताना खालीवर होत असते. म्हणजेच काय, तर प्राण्यांनासुद्धा श्वसनासाठी हवेची गरज असते. इट टेल अस दॅट ॲनिमल्स अल्सो ब्रीथ. म्हणजेच ते सुद्धा काय करतात, श्वासोच्छ्वास करतात. डू यू नो. त्यांनी काय विचारले, डू यू नो म्हणजे तुम्हाला हे माहीत आहे का? तर आपण बघूया काय माहीत आहे आपल्याला, आणि हे सगळ्यांना माहीतच असणार आहे. मी पहिलं वाचते, मग त्याबद्दल बोलूया. फिश लिव्ह इन वॉटर. इट मेक्स वन वंडर हाऊ दे गेट द एअर टू ब्रीथ. बट फिश आर ॲबल टू यूज द एअर दॅट इज डिझॉल्व इन वॉटर. मासे कुठं राहतात आपल्याला माहिती आहे, कुठं राहतात, पाण्यात, बरोबर आहे ना. पण एक आश्चर्याची गोष्ट आहे, जर ते पाण्यात राहत असतील तर ते ब्रीथ कसे करतात, म्हणजे श्वासोच्छ्वास कसा करतात, त्यांना हवा कुठून मिळते? तर त्यांनी सांगितलं आहे, बट फिश आर ॲबल टू यूज द एअर दॅट इज डिझॉल्व इन वॉटर. पाण्यामध्ये काय मिसळलेलं असतं, हवा मिसळलेली असते. म्हणजे हवा ही सगळीकडे आहे, पाण्यात आहे. जिथं फक्त बंद ठिकाणी जे जास्त दिवस बंद घरं असतात तिथं कमी हवा मिळते, पण तिथं पण हवा सगळीकडे जाऊ शकते. हे मासे काय करतात, पाण्यामध्ये विरघळलेला जो ऑक्सिजन आहे, काय म्हणतात त्याला, हवा आहे, ती हवा ते शोषून घेतात आणि त्याच्याद्वारे ते काय करतात, श्वासोच्छ्वास करतात. सम पीपल कीप फिश इन ग्लास फिश टँक. आणि खूप जणांना असे हौस असते प्राणी पाळायचे. काही जण आवडीने मांजर, कुत्रा पाळतात, काही जण त्याचा एक व्यवसाय म्हणून प्राण्यांचं पालनपोषण करतात. पण काही जण मासे, हे बघा तुम्हाला चित्रामध्ये दाखवले ना, मासे पाळतात, हो की नाही. मग मासे रंगीबेरंगी मासे पाळतात, त्यांना एका काचेच्या टाकीमध्ये ठेवतात. त्याला आपण काय म्हणतो, फिश टँक, माशांची टाकी. इट इज कॉल्ड ॲन ॲक्वेरियम. म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, मसाले म्हणतो, हो की नाही. इट इज ऑलवेज फुल ऑफ वॉटर. द फिश इन द ॲक्वेरियम यूज द एअर डिझॉल्व इन द वॉटर फॉर ब्रीथिंग. त्या पाण्याच्या टाकीमध्ये काय होतं, माशांची जी टाकी असते काचेची, त्याच्यामध्ये पूर्ण पाणी भरलेलं असतं, बरोबर आहे ना. आणि त्या पाण्याने भरलेल्या टाकीमध्ये मासे जे असतात ते त्या पाण्यात विरघळलेला जो ऑक्सिजन आहे, हवा आहे, ती काय करतात, आपल्या श्वसनासाठी त्या हवेचा वापर करतात. ॲज अ रिझल्ट, त्याचा परिणाम काय होतो, तर द अमाऊंट ऑफ एअर डिझॉल्व इन द वॉटर कॅन गेट रेड्यूस. जेवढं त्या पाण्यामध्ये हवेचं प्रमाण आहे ते जर माशांनी
श्वसनासाठी वापर केला तर ते काय होणार आहे, हवेचं प्रमाण कमी कमी होत जाणार आहे आणि काही वेळाने काय होईल, अशी येते की ती हवा पाण्यात विरघळलेली संपते. मग त्यावेळेला काय होतं, इफ ऑल द एअर वॉज युज्ड अप द फिश वूड डाय. मग काय होणार आहे, पूर्ण हवेचा, त्या पाण्यात विरघळलेल्या हवेचा जर माशांनी उपयोग केला तर काही वेळाने ती पूर्ण हवा संपत जाणार आणि एक अशी वेळ येईल की माशांना ऑक्सिजन, हवा मिळणार नाही आणि ते काय होणार, मरणार. देअरफॉर, म्हणूनच काय होतं, मोर एअर इज कंटिन्युअसली ॲडेड टू द वॉटर इन द ॲक्वेरियम. म्हणून काय करतात, जास्तीत जास्त हवा नेहमी त्या पाण्यामध्ये ॲड करत जातात. दॅट इज वाय, म्हणूनच वी सी आर बबल्स रायझिंग अप थ्रू द वॉटर इन सच फिश टँक्स. म्हणूनच तुम्हाला काही ठिकाणी बघा, इथं चित्रामध्ये पण तुम्हाला दिसतात बबल्स. तर त्या पाण्याच्या टाकीला काय केलेलं असतं, पाईप लावलेले असतात, बरोबर आहे ना. पाण्याच्या टाकीला काय केलेले असतात, पाईप लावलेले असतात आणि त्या पाईपमधून सतत त्या पाण्याच्या टाकीमध्ये, माशांच्या टाकीमध्ये ती हवा आहे ना जी विरघळत असते आणि मासे कितीही शोषण केले तरी जसे जसे मासे शोषण करतात तसे तसे तिथं बुडबुडे तयार झालेले असतात. का तर त्या पाईपांच्या द्वारे ऑक्सिजन हा आतमध्ये, हवा ही आतमध्ये टाकीमध्ये येत असते. इथं दिलेले हार्डवर्ड्स येते, तुम्ही वाचा. मराठीचं पुस्तक आहे परिसरचं तुमच्याकडे, त्या मराठीचं पुस्तक समोर ठेवून आणि हे इंग्रजीचं पुस्तक जे तुम्ही घेतलं आहे ते समोर ठेवून तुम्ही हा धडा वाचून समजून घ्यायचा आहे. काय अडचण असेल तर मला विचारायची आहे. पुढच्या पेजवर तुम्हाला हा होमवर्क आहे, त्यांनी सांगितलेलं आहे, तर त्या पद्धतीने पालकांकडनं समजून घ्या आणि तो प्रयोग करा. साधा प्रयोग आहे. असं कागदाची नळी बनवायची आहे आणि ती नळी पाण्याने भरलेल्या ग्लासमध्ये ठेवून किंवा स्ट्रॉ जरी घेतला तरी चालेल. स्ट्रॉचा वापर करून जर तुम्ही पाण्यामध्ये स्ट्रॉमधून फुकलात तरी काय होणार आहे, असे बुडबुडे बाहेर येतील, म्हणजे बबल्स येतील. म्हणजेच आपण काय करतो, पाण्यामध्ये ती हवा सोडतो आणि त्यामुळे ती काय होतात, बुडबुडे पाण्यावर येतात. जसं फिश टँकमध्ये त्या पाईपच्या द्वारे बुडबुडे येत असतात मासे शोषण करत असताना. हा प्रयोग तुम्ही करा आणि धडा समजून घ्या. काय अडचण नसेल तर मला विचारा. धड्याखालचे प्रश्नोत्तरं मी पाठवेन. ओके.